नवरात्रोत्सव को आज से प्रारंभ हुआ है। नांदेड़ जिले में स्थित 3.5 शक्तिपीठों में से एक माहौर की रेणुका देवी मंदिर में ये पर्व बड़े ही उत्साह और उमंग के साथ मनाया जाता है। राज्य भर से माता के भक्त यहाँ इस अवसर पर दर्शन के लिए जरूर आते हैं। राज्य सरकार के विभिन्न मंत्रियों के साथ ही राज्य की पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे अपनी कुलदेवी रेणुका माता के दर्शन के लिए अपने बेटे के साथ आई थी। उन्होंने राज्य में चल रहे आरक्षण विवाद और किसानों की समस्याओं पर खुलकर बात की। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में आरक्षण को लेकर जो संकट पैदा हुआ है वो मानव निर्मित है। वो ईश्वर से प्रार्थना करेगी कि अतिवृष्टि से प्रभावित किसानों की मदद करने की शक्ति मिले। इसके अलावा बंजारा समाज द्वारा हैदराबाद गैजेट के अनुसार आरक्षण की मांग पर भी उन्होंने अपनी राय रखी। इस मांग को उचित बताया। संविधान के दायरे में जो भी संभव होगा वही अंतिम होगा, ऐसी जानकारी पंकजा मुंडे ने MCN हिंदी न्यूज़ को दी। आज रेणुका मातेचं दर्शन घ्यायला मिळाले, कारण दरवेळी मी श्रावणात ओटी भरायला येते किंवा मग नवरात्री, तर श्रावणात येऊ शकले नाही, नवरात्रीमध्ये आलेली आहे। पहिली माळ आहे तर मला घरी जाऊन परत देवीचं स्थापना करायची आहे, म्हणून मी आलेली आहे। रेणुका माता माझी कुलदेवता आहे। माझ्या मुलालाही दर्शनाला घेऊन आले आज, आणि मग इथे कन्यापूजन चालू होतं, त्यामुळे थोडा वेळ बसले। जास्त वेळ देण्यात आला, तसं तर 5 मिनिटात निघायचं होतं। मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा, तर ते योग आला, म्हणून बराच वेळ मला मंदिरामध्ये घालवला। हे मानव निर्मित संकट आहे, त्यामुळे देवाचा धावा मी याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे, गावाचा संपर्क तुटला आहे। त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे, ती शक्ती पण द्यावी, हे महत्वाचं आहे। बाकी तर आपण माणसाशी भांडत राहणार, त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे। तर बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षणाबाबत त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे। ते त्यांना वाटतं की गॅजेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं, पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल तेच निर्णय फायनल होत असतात। आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासलेपणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे। जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल। भाषणं आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्याने ते होणार नाही, जे संविधानिक दृष्ट्या बरोबर आहे ते होणार आहे। पण त्यांचं म्हणणं रास्त आहे, बंजारा समाजाचं म्हणणं रास्त आहे।